पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साडी तर झाडाला बांधली होती, पण रमाताई नव्हत्या तिथे। आणि ही साडी मी झाडाला बांधलेली ती, हे बघ, माझ्या आजोबांच्या उपायानुसार ज्या भूताला अडकवायचं असतं त्याची एक वस्तू द्यायची आणि झाडाला बांधायची, लगेच भूत ताब्यात येते। ते सगळं ठीक आहे, पण बबन तरी तिथे रमाताई नव्हत्याच। म्हणजे तू माझ्या आजोबांवर डाऊट घेतेस? नाही नाही, तसं नाही बबन, पण रमाताई तिथे नव्हत्याच आणि हे मी विश्वासाने सांगू शकते, कारण त्यांचा जीव त्यांच्या वस्तूंमध्ये कधी अडकलेलाच नव्हता। त्यांचा जीव अडकलाय त्यांच्या माणसांमध्ये। तुला माहितीये, यांना कधी ऑफिस मधून घरी यायला उशीर झाला ना तर त्यांचा जीव कासावीस होतो। अरे, चिंगीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रमाताई फक्त ही साडी नाही नेसायच्या। म्हणजे तुझ्या सवतीचं भूत साड्या पण बदलतं, वेगवेगळ्या कपड्यात असते ती। तुला माहिती नाही की पाय माझे, तुला तर दिसत पण नाही त्या। हे बबन, तुला तर ते दिसतच नाही, मग तू कसं काय त्यांना त्या पिंपळाच्या झाडाला बांधून ठेवणार? तसं नाही आनंदी, कसं आहे, ज्या भूताला बांधायचं असतं ना ते दिसलंच पाहिजे असं नसतं। बबन, ते काही नाही, तुला त्या दिसतच नाही, तू कसं काय अंदाज लावू शकतो की त्या तिथे आहेत म्हणून? आणि मी बघितलंय ना, त्या कुठल्याच उपायाने जात नाही। अरे, राम रक्षा नाही, मी केलेल्या उपायांवर त्या कधी गेल्या नाही। तुझ्या उपायांवर काय जाणार आहेत त्या? तिला घालवायला तू एवढे उपाय केलेस, मग मी का करू नये? हो, कारण चुकले मी, पण आता कळलंय ना मला, रमाताईंचं इथे असणं जेवढं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे तेवढंच त्यांच्या माणसांसाठी पण महत्वाचं आहे। त्यांच्या माणसांसाठी म्हणजे अजून कोणाकोणाला दिसते ती? तसं नाही रे बबन, तुला माहितीये, हे ना कधी कधी रमाताईंच्या फोटोशी बोलतात। चिंगीला पण त्यांच्या फोटोकडे बघून तिच्या आईची आठवण येते, आणि त्यावेळी रमाताई तिथे असतात। ह्यांना नाही दिसत, पण त्या तिथे उभ्या असतात ना, आणि चिंगीला असं मोठं होताना बघून त्यांना किती बरं वाटत असेल। आनंदी, मला सांग, तुला रमाताई हवी का नको? रमाताई, माफ करा मला। हो, माफीच मागायला हवी मी तुमची। आजपर्यंत घरात तुम्ही जशा वस्तू ठेवल्या होत्या अगदी तशाच होत्या, पण काही वस्तूंची अदलाबदल केली मी। नाही आवडलंय का तुम्हाला? तुमच्या घरावर हक्क दाखवतीये म्हणून चिडलायत का तुम्ही? नाही, हे घरातले बदल नाही आवडलेत ना तुम्हाला? अहो, मग तसं येऊन सांगा तरी मला, मी तुम्हाला हवंय तसंच करते। पण रमाताई, या ना परत। आनंदी, नको गरडूस। हे बघ, त्या वस्तूंचं सोड, तू आधी माझं म्हणजे तुझं म्हणजे आपलं मंगळसूत्र घाल, मग बघ ती तुला दिसायला लागेल। हा, घाल घाल। काय सांगतेय मी, जोपर्यंत ते मंगळसूत्र हिच्या गळ्यात पडत नाही ना तोपर्यंत हिला ऐकू पण येणार नाही की मी काय बोलतेय ते। तर कसं सांगू हिला? ठीक आहे, तुम्हाला जसं हवंय, तुम्ही जशा गोष्टी ठेवल्या होत्या अगदी तशाच ठेवते। अगं,
आनंदी त्याची काही गरज नाहीये. हे मस्त होती ना ग पाणीपुरी. मला तर पाणीपुरी आवडतच नाही. काय अगं पाणीपू. अगं आनंदी हे काय चाललंय? अगं आनंदी हे सगळं परत बदलणार आहेस तू? ए बाई, अगं ए राजा, तब्येत ठीक आहे ना तुझी? आई तब्येत बरी आहे माझी. आनंदी तू का करतेस हे सगळं? अगं राजा, आता कुठेतरी मला बदलाची सवय लागली होती आणि आता हे परत बदलण्याचं खूळ आणलेलंस. अगं कसं करायचं मी म्हातारीने? आनंदी आता तू हे पण पेंटिंग काढणार? अरे देवा. आनंदी ऐक ना. अगं आता तू हा टीव्ही वगैरे पण बदलणार नाहीयेस ना? अगं हे टेबल बदलतेस? अरे टीव्ही पण बदलणार आहेस आनंदी? अगं काय करतेस तू हे? हा ताई मदत करा बरं. हा, पण मी काय म्हणते ऐक ना, तो टीव्हीची जागा बदललीस ना तू, त्यामुळे आईची मान दुखायची बरी झाली होती. हो ग आनंदी, बरी झाली माझी मान. आई हात लाव. हा. हो. आता तू पुन्हा टीव्ही या जागेवर आणलास ना तर आईची मान मोडून हातात यायची. हो, ए गप्प बस. काय अभद्र बोलतेस? आई तुझी बाजू घेते मी. काय बाजू काळजीने घेतेस तू? बोलते. माझी बाजू काय घेतेस तू मला? काळजीने सांग. बोलतेय काही तुला. काळजी नाही. तुझी जीभ हसडून काढे ना मी. मला काहीतरी वाटत तर बोल आई नको. ताई मदत करा ना. हो करतो. आपण काय मदत करतो हिला? राहू दे. ए चला तिकडे चला. नाही बदलायचं. ऐका माझं. आला. साहेबानू मी काय म्हणतोय, तुम्ही तुमचे पांढरे शर्ट आहेत ना ते इस्त्रीवाल्याकडे देऊ नका. कॉलर मळलेले असते, धूळ लागलेले असते. आणि काल तर त्याने एक शर्ट दिला नाही. मी त्याला म्हणालो जाताना कपडे मोजून न्यायचे, येताना कपडे मोजून आणायचे. मी सरळ सांगितलं त्याला. बबन, आपण नंतर बोलूया, आता नको. हा ए बाळा ए सोन्या, मला सांग काय होतंय तुला? काय होतंय नेमकं मला सांगशील का? आई काही होत नाहीये मला, ते मी सहजच. अगं सहज करण्यासाठी खूप काम आहेत. हे काय सगळं इकडचं तिकडं करतेस? मला त्याची मारे तोरात सांगत होती आई मी इकडे ठेवते टीव्ही, मग तुमची मान दुखणार आहे असं बोललीस की नाही बाळा आणि काय तुम्हाला? म्हणालीस? दादाचं टेबल इथे या साईडला ठेवलं तर तो स्वतंत्रपणे काम करू शकेल. बरोबर बोललीस की नाही? बोललीस की नाही? आणि ते माझं पेंटिंग पण नको काढू. बरोबर आहे. काय आपण एवढं बनवलंय ना आणि ते चांगलं दिसतंय, आता सगळ्यांना आवडतंय ना. आवाज कमी करा रे, बाहेर जायला आवाज. अगं बाई आलास का राघव? बघ रे बघ, तुझी बायको कशा वस्तू बदलते रे. एवढं चांगलं लावलेल्या वस्तू काय करायचं? आई मी काय म्हणते ते तर ऐकून. काय ऐकून नाही, घ्यायचं? काही ऐकून तुझं काय ऐकून घ्यायचं मला सांग. काय ऐकून घ्यायचं? तू ऐकते सगळं. मी बोलणार आहे, तू काही बोलू नको. दादा तू पण काही बोलायचं नाहीये. नाही हलवायचं. चिंगी मला पाणी आणते. का मग तू ऐक. मला सांग तुला हे पेंटिंग आवडलं नाहीये, चांगलं नाही दिसत आहे. आवडलं ना, चांगलं आहे. हे बघ बघितलं? आनंदी परत सांगतेय, मुद्दामून नाही करत ते मी. मग काय हाऊस म्हणून करतेस? आई. हाऊस म्हणून? अगं म्हणजे तुझा वेळ जात नाहीये म्हणून एक वस्तू इकडच्या तिकडून हे करतेस का तू? हा, तेच बोलते मला बदलून टाकशील ना. वर्षा पाणी आणतेस. दादा अरे दादा आम्ही काय करतोय, तू काय करतोय? अरे बघ ना तिच्याकडे तिचं काय चाललंय. आनंदी मी काय म्हणते ऐक, तुला जे काय बदल करायचे ना ते एकदाच ठरव आणि कर. आणि जे काय करायचं इकडे करायचं ना. अरे कोणीतरी पाणी द्या रे त्याला. एरवी तू मागत नाही असं पाणी. काय झालंय? तिचे हात पकडा. म्हणजे काय होणार? बस झालं आता. काय चाललंय तुमचं? बघा बसू इथे येऊन बसलेलो मी, पाणी मागतोय, कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही. काय ग एरवी येऊन तो विचारतेस पाणी देऊ का, हे देऊ का, ते देऊ का. आणि आता काय झालं? सकाळी लवकर उठून मी ऑफिसला गेलो होतो. हा सगळे ते ऑफिसचे म्हणजे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून मी आता घरी आलोय शांततेसाठी आणि हे बघण्यासाठी आलो मी. हा राघव शांत एकदम दीर्घ श्वास घे. शांत हो बरं आधी. मला माहितीये तुला असं कधी होतं ते. काहीतरी ऑफिस मध्ये झालंय ना, तिथलं टेन्शन आलंय ना तुला. तू शांत हो, एकदम शांत हो. आनंदी बोल बरं राघवशी.
बाबा तर खूप चिडलाय, आता काय करायचं? काही नाही होणार बाळा, तू जा तुझ्या रूम मध्ये, जा जा, आम्ही बघतो, जा. हा येऊ नको बाहेर. काय ग बाई, एक एक विघ्न, काय करायचं ग आता? मी देते, थांबा पाणी. थांब थांब, हात लावू नकोस तू. मी माझं पाणी घेईन, मला माझी कामं करायला जमतात. हा बोला. अच्छा, म्हणजे ते काम पण मीच करायचं आणि तुम्ही काय करणार? ठीक आहे, करतो आता. जबाबदारी मीच घेतली ना, तुम्ही घोळ घालून ठेवला त्याची. हा करतो, रात्रभर जागून करतो, तुम्ही फक्त झोपा काढा. दादा जरा जास्तच चिडलाय ना ग. हो ग, आपण विचारायला गेलो तर आणखी भडकेल आपल्यावर. काय करायचं कळत नाही. काय करूया? काय माहिती, ऑफिस मध्ये भांडण झालं असेल का? वर्षा, रमाची प्रेम सरळ आहे का बघ, तिरकीनाने झाली. हो सरळच आहे. मग आठवण आली असेल ग रमाची त्याला. आठवण कशाला येईल? आठवण आली असती तर फोटो जवळ जाऊन काही बी बरड नसता का बसला? ते पण बरोबर आहे. तू जाऊन विचारतेस का? वेड लागले हे, म्हणजे चाकू घेऊन खुन्याजवळ जायचं आणि म्हणायचं चिर रे बाबा माझा गाळ. पण मग आता काय करायचं आई? काय करायचं बघ, बघ ना, शांत बसायचं आणि पारा थंड होण्याची वाट बघायची बस. आता पारा आई ग, तू घरून निघताना एकटीच निघतेस का ग? डोकं आहे ना, डोकं ते पण घेऊन येत जाणार. ते घरात एकटं पडलं असेल. काय म्हणायचं? थोबाड बंद ठेव, हेच म्हणायचं मला. किती ओरडते तो, आला बाहेर तर काढून मारेल आपल्याला दोघींना. कोण आला काय माहिती, जाऊ घड. मी नाही का, मी बघते. आपण काय करायचंय? तुझा दादाला सांभाळ, मी नमस्कार. कोण? मी कोण? मी कुमार, वहिनींना मी भेटलो होतो. हो आई, हे ह्यांच्या ऑफिस मध्ये काम करतात. हा राघव सर आले असतीलच, मी खाली गाडी बघितली त्यांची. हो, आलाय तो ऑफिस मधून आलाय. काय हो, ऑफिस मध्ये काही झालंय का? नाही, दादा खूप चिडलाय. हो, ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय खरं. वाटलंच मला. काय काय प्रॉब्लेम झालाय? एका केसमध्ये आमच्यामुळे घोळ झालाय आणि त्यामुळे मोठे सर जे आहेत ते राघव सरांवरती खूप चिडलेत. प्रकरण खूप गंभीर आहे का? काय झालं तुमचं? इकडे मागे या. नाही, मागे या. अरे ते आले ना, मी विचारत होते. सर मला खूप भीती वाटते सर. सर माझी नोकरी तर नाही ना जाणार सर? काय होणार नाही, टेन्शन घेऊ नकोस. जे काय घोळ केलाय तुम्ही ते सांभाळेन मी, आता घेईन ते माझ्यावर. आणि ती ही फाईल आहे का? हो. खूपच गंभीर वाटतंय काहीतरी. दादा आधीच एवढा चिडलाय, टेन्शन मध्ये. त्यात मी मंगळसूत्र घेतलंय खरं, पण आता काय होणार काय माहिती. नोकरी जाण्या एवढं प्रकरण वाढलं असेल तर प्रकरण खूप गंभीर असेल. नाहीतर हे एवढे चिडलेच नसते. हा ठीक आहे, हेच पेपर्स आहेत. जा तू. सॉरी सर. जा. तुमचं काय, तुम्हाला आपापली कामं नाही आहेत? हा, जा आपापली कामं करा आणि मला पण माझी कामं करू द्या शांतपणे. हा चल वर्षा, चल चला काम करू दे. आणि हे काय, या पसाऱ्याचं काय करायचं ठरवलंय? आवडते मी. राहू दे, मी करेन माझं. हो,
हे पाय माझे अजूनही कामच करतायत. हे मी काय करू ह्यांच्यासाठी? बोलायचं म्हटलं तरी काय आणि कसं बोलायचं? हॅलो, हां ऐक, आपले क्लायंट आहेत ना, त्यांचे बिझनेस डिटेल्स मला परत पाठव. हो आत्ताच पाठव. हो उद्या सकाळी उशीर होईल कामाला, चालेल, काही हरकत नाही. पण आजच्या आज रात्रीपासून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पाठव मला लगेच, मी वाट बघतोय. चहा. तू झोपली नाहीस अजून? थँक्यू. अहो तुम्ही टेन्शन नका हा घेऊ. म्हणजे ते तुमच्या ऑफिसमधले गृहस्थ आले होते ना, तेव्हा ऐकलं मी सगळं. हे सगळं सांभाळून घेऊयात आपण. फक्त तुम्ही टेन्शन नका घेऊ. अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसोबत राहणं खूप गरजेचं असतं. आणि संकट तर सगळ्यांच्याच आयुष्यात येतात ना, त्याला सामोरं तर गेलंच पाहिजे आपण. आणि त्यासाठी काटकसर करावी लागली तर तेही करूयात. आज 2 भाकऱ्या खातोय ना, उद्या अर्धीच भाकरी खाऊयात. पण अशा परिस्थितीत आपण आनंदी, पण दरिद्री झालोय का असं वाटतंय तुला? हा काय म्हणतेस? तुला कळतंय? म्हणजे तुला माझी इतकी काळजी वाटावी ह्या असल्या कुठल्या तरी गोष्टी मी करत असताना दिसलो म्हणून तुला असं वाटतं की आपण दरिद्री झालो, आता कफल्ल का होत आपण? आपल्या पोटाला चिमटा काढावा लागेल इतकी वाईट वेळ येऊ देईन का मी आपल्यावर? इतका नालायक वाटलो मी हा की तुला आता माझी इतकी काळजी करावीशी वाटते? हो तसं नाही म्हणायचंय मला. आपल्या घरासाठी मी. घरासाठी काय? वाऱ्यावर नाही सोडलं मी तुम्हाला. लग्न करताना मी आबांना शब्द दिला होता की तुझी जबाबदारी मी घेतोय मी जबाबदारी. आणि माझ्यामध्ये तेवढी धमक आहे म्हणून मी हा शब्द दिला होता. आणि तू माझ्या शब्दांची किंमत करतेस ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. काय तर म्हणे अर्धी भाकरी खाऊन जगू. भीक लागलेली नाही आपल्याला. राघव काय बोलतोयस तू आनंदीशी? नाही मी असते ना तर गोष्ट वेगळी होती. मी समजून घेतलं असतं हे सगळं. पण हिला अक्कल आहे का? तिला समजणार आहे का एवढं? बघ आता एवढंच बोललास तर कशी कापायला लागली ते. आणि हा चहा नकोय मला. हो रमाताई, कुठे आहात तुम्ही? हे बघा हे सगळं नाही सांभाळता येते मला. मला तर खरंच तुमची गरज आहे. खूप वाईट वाटतंय मला. पण ह्यांचा जर राग कमी होणार असेल तर सगळं ऐकून घ्यायला तयार आहे मी. पण ह्यांना होणारा त्रास नाही हो भगवत. काय करू? समजावून सांगू का ह्यांना की समजून घेऊ? एकटं सोडू का ह्यांना की बोलायला जाऊ? रमाताई खरंच तुमची खूप गरज आहे हो मला. या ना आता परत.